नमो बुद्धाय. जय भीम. ऐकरानी आकाशवाणी वदली गावोगाव. ऐकरानी आकाशवाणी वदली गावोगाव. विद्यापीठाला दिलं बाबाचं नाव. विद्यापीठाला दिलं बाबाचं नाव. वस्तीवरून मी गावात गेलो. टीव्हीच्या बातम्या मी पाहून आलो. देशोदेशी गल्लोगल्ली, देशोदेशी गल्लोगल्ली बोल रंकराव. विद्यापीठाला दिलं बाबाचं नाव. विद्यापीठाला दिलं बाबाचं नाव. विद्यापीठाला दिलं बाबाचं नाव. 14 जानेवारी 1994 सकाळी सकाळी ही शुभ वार्ता, ही आपल्या शुभ वार्ता जेव्हा आपल्या लोकांच्या कानावर पडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलेलं आहे, ही आनंदाची बातमी ज्यावेळेस लोकांना समजते तो आनंदाचा क्षण सांगत असताना एक पती आपल्या पत्नीलाही आनंदाची बातमी कशा प्रकारे देतो हे गीताच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तो पती त्या पत्नीला म्हणतो की नामांतर झाले ग सांगे पहाट ग. गोड हवेत आली हर्षाची लाट ग. हाती घे तिळगुळ ताट सजने प्रसाद वाट ग. 14 वर्षानंतर ग खुशीची घडी आली औंदा ग. विद्यापीठाची झाला सौदा ग. झालं या लेट पण मिळालं थेट. विद्यापीठाचा आता सजला या गेट ग. हाती घे तिळगुळ ताट सजने प्रसाद वाट ग. तर आंबेडकर, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ह्या कमानीवर जे नाव आज दिसत आहे, हे नाव येण्यासाठी संघर्ष, बलिदान द्यावं लागलं. परंतु या बाबासाहेबाच्या नावासाठी जरी प्राण जरी गेला तर माघार न घेता हा लढा अखंडपणे चालू राहिला. कारण शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचं, शिक्षण हे कुटुंबाच्या प्रगतीचं आणि शिक्षण हे मानवाच्या विकासाचं साधन, मानवाच्या विकासाचं यंत्र आहे. आणि ते प्रत्येकाला मिळावं, कारण शिकाल तर टिकाल, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असे सांगणारे बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी ज्ञानाच्या जोरावर आणि पेनाच्या टोकावर या देशाचं परिवर्तन घडवलं. या देशामध्ये शैक्षणिक क्रांती घडावी, विद्यापीठाचं शिक्षण या तरुणांना मिळावं म्हणून मराठवाड्यामध्ये पीपल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. आणि ती स्थापना केल्याच्या नंतर ज्यावेळेस बाबासाहेबाला तिथं विचारायला येत होते की हे कॉलेज चालेल का, तर बाबासाहेब म्हणतात महाविद्यालय नाही, इथं विद्यापीठाची सुद्धा आवश्यकता आहे. कारण तरुणांना ही विद्यापीठही असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस विद्यापीठ येतं, बाबासाहेबाचं नाव देण्यासाठी प्रस्ताव मंजूर होतो, परंतु त्या नावाला विरोध होतो आणि इथून संघर्षाची क्रांती निर्माण होते. मराठवाड्यामध्ये 14 वर्ष हा अविरात्र लढा चालला. अनेकाचे बलिदान गेले. गौतम वाघमारे, पोचीराम कांबळे, सुहासिनी बनसोडे अशा प्रकारच्या अनेक शूरवीरांना, अनेक बाबाच्या लेकरांना बलिदान द्यावं लागलं. आणि शेवटी हा अखंडपणे चालू असणारा लढा, आणि या लढ्यामुळं या बहुजन समाजातील लोकांच्या संघर्षामुळे शेवटी सरकारला नमावं लागलं. आणि आज आपण बघतो की
आंबेडकर कमानीवर जे काही नाव सोबत आहे की डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, ते नाव संघर्षातून, त्यागातून आणि बलिदानातून उभं राहिलेलं आहे. नामविस्तार दिनाच्या सर्वांना मंगलकामना व नामविस्तारामध्ये नामविस्तारासाठी शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना विनम्र अभिवादन, वंदन. जय भीम, नमो बुद्धाय.